नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण हिरव्या वाटाण्याची खमंग कचोरी तयार करूया. सध्या भाजी मार्केटमध्ये ताजे हिरवे वाटाणे मिळत आहेत. तर आज आपण या हिरव्या वाटाण्याची कचोरी तयार करूया. हे हिरवे वाटाणे साधारण अर्धा किलो असे घेतले आहेत. गॅसवर एका पातेल्यामध्ये हिरवे वाटाणे शिजण्यासाठी ठेवले आहेत. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातले आहे. आता हे हिरवे वाटाणे चांगले शिजले आहेत. एका पातेल्यावर ही चाळणी ठेवली आहे. या चाळणीवर हे शिजलेले वाटाणे घालूया. शिजवलेल्या वाटाण्याचे पाणी टाकू नका. हे आमटीसाठी वापरू शकता. हे शिजवलेले हिरवे वाटाणे गार झाल्यावर मिक्सरमध्ये भरड वाटून घेतले आहेत. चला तर आता आपण कचोरी तयार करायला सुरुवात करूया. 1 किलो मैदा घेतला आहे. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचे पीठ घेऊ शकता किंवा अर्धा मैदा अर्धा गव्हाचे पीठ या प्रमाणात सुद्धा घेऊ शकता. यामध्ये मी 1 ते 2 चमचे तेल घातले आहे. 1 मोठा चमचा ओवा घालते. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया. मिठाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे पीठ चांगले मिसळूया. आवश्यकतेप्रमाणे थोडे थोडे पाणी घालून हे पीठ चांगले मळूया. हे बघा, हे पीठ मी आता चांगले मळून घेतले आहे. या गोळ्यावर मी पुन्हा थोडेसे तेल घातले आहे. आता हा कणकेचा गोळा 15 मिनिटे झाकून ठेवूया. गॅसवर जाड तळाची कढई ठेवली आहे. यामध्ये थोडेसे तेल घातले आहे. तेल चांगले तापल्यावर 1 मोठा चमचा जिरे आणि 1 मोठा चमचा बडीशेप घालते. 1 चमचा हिंग पावडर घालते. आता आपण हे भरड वाटलेले हिरवे वाटाणे घालूया. 2 मोठे चमचे आमचूर पावडर घालते. याबरोबरच चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे सारण 5 मिनिटे चांगले परतूया. यामुळे हे सारण चांगले खमंग असे तयार होईल. यामध्ये 3 मोठे चमचे तिखट घातले आहे. तिखट न घालता तुम्ही 3 ते 4 चिरलेल्या हिरव्या मिरच्या सुद्धा घालू शकता. 2 ते 3 मोठे चमचे गरम मसाला घालूया. 2 मोठे चमचे साखर घातली आहे. 4 मोठे चमचे चाट मसाला घालूया. पुन्हा हे सारण 5 मिनिटे चांगले परतूया.
आता हे कचोरीचे सारण तयार आहे. यामध्ये मी थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली आहे. आता कचोरीचे सारण तयार आहे. आता 15 मिनिटे झाली आहेत. आता आपण कचोरी तयार करूया. या कणकेचा एक गोळा घेतला आहे. आता आपण याची जाडसर पुरी लाटूया. पुरी लाटताना मी तांदळाचे पीठ वापरले आहे. या पुऱ्या लाटताना शक्यतो पीठ कमी वापरा. जर पीठ अधिक झाले तर ते तेलात मिसळते आणि तेल खराब होऊ शकते. आता या जाडसर लाटलेल्या पुरीवर हे सारण घातले आहे. आता आपण हलक्या हाताने ही कचोरी लाटूया. गॅसवर तेल तापायला ठेवले आहे. कडकडीत तेलामध्ये या कचोऱ्या सोनेरी रंगावर तळूया. या पद्धतीप्रमाणे आपण सगळ्या कचोऱ्या तयार करूया. हे बघा, या कचोऱ्यांना आता सोनेरी रंग आला आहे. याप्रमाणे आपण सगळ्या कचोऱ्या सोनेरी रंगावर तळूया. आता आपल्या कचोऱ्या तयार आहेत. आज या कचोऱ्या मी हिरव्या चटणीसोबत सर्व केल्या आहेत. तुम्हाला जर हिरव्या चटणीची रेसिपी हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या रेसिपीची लिंक देईन. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.